हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव हो गजानन हो सर्वतमन हो गजानन हो सर्वतमन. बापा तेरे नाम दिल मैंने है किया, बापा हर पल में मैंने तुझे है जिया, बापा मेरा साथ जो तूने है दिया, बापा तेरी करुणा में जग जी लिया. रत्ना खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जळित मुकुट शोभा तो बरा, रंजती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. कहते हैं कि युवा देश का भविष्य है और आज का युवा अपने सामाजिक कार्यों के साथ समाज के लिए पथदर्शक बनकर भी साबित हो रहे हैं. इसी बात को चरितार्थ करते हुए माघी गणेशोत्सव के पावन पर्व पर सामाजिक कार्य की एक अनोखी संकल्पना को कायम करते हुए जय श्री फाउंडेशन द्वारा लगातार 3 वर्षों से चली आ रही परंपरा के तहत समाज कार्याचार राजा आयोजित महाआरोग्य शिविर का आयोजन किया गया, जिसका शुभारंभ पूर्व नगर सेवक गिरीश मात्रे के हाथों संपन्न हुआ, जहां उनके साथ मौजूद थे समाज सेवक चंद्रशेखर भूपी, जय श्री फाउंडेशन के अध्यक्ष वैभव जाधव, सचिव ऋतुजा पुपलवार, कोषाध्यक्ष स्वप्नील मात्रे, उत्सव समिति के अध्यक्ष ओंकार जाधव, सचिव श्रावणी माने और जय श्री फाउंडेशन के तमाम पदाधिकारी. इस दौरान उपस्थित मान्यवरों ने खुद इस महाआरोग्य शिविर का लाभ उठाते हुए इस आरोग्य शिविर की आधिकारिक शुरुआत की, साथ ही शिविर का जायजा लिया और विभिन्न अस्पतालों के सहकार्य से आयोजित इस शिविर को समय की जरूरत करार दिया. बता दें कि इस दौरान नागरिकों के लिए आई चेकअप, थायराइड चेकअप, डेंटल चेकअप, स्किन चेकअप, ECG, ब्लड शुगर, BMD, ब्लड प्रेशर, BMI, हाइट, वेट और मुफ्त डॉक्टरी सलाह की सेवा प्रदान की गई, जिसका नागरिकों ने लाभ उठाते हुए इस शिविर को अपना बेहतरीन प्रतिसाद दिया. माघी गणेशोत्सव के उपलक्ष्य में सामाजिक कार्यों की एक अनोखी संकल्पना के साथ जय श्री फाउंडेशन द्वारा तीसरे वर्ष इको फ्रेंडली कॉन्सेप्ट के साथ बप्पा को विराजमान किया गया. इस अवसर पर बप्पा की प्रतिमा जहां तेजोमयी वहीं आशीर्वाद देते बप्पा के हाथ सब पर अपनी कृपा दृष्टि बरसाते दिखाई दे रहे थे. सबसे खास बात ये रही कि इस दौरान बप्पा के दर्शन लेने आए तमाम श्रद्धालुओं को फल फूल की जगह जय श्री फाउंडेशन के पदाधिकारियों के माध्यम से जरूरतमंद छात्रों और मरीजों के लिए शैक्षणिक साहित्य और जीवनावश्यक मेडिसिन डोनेट करने के लिए आग्रह किया गया, जिसे बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला. इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए जय श्री फाउंडेशन के अध्यक्ष वैभव जाधव ने कहा कि माघी गणेशोत्सव के आयोजन के पीछे उनका एकमात्र मकसद यही है कि फाउंडेशन के माध्यम से सामाजिक क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान दें और वो आज पुरा हुआ. जयश्री फाउंडेशन प्रस्तुत समाजकार्याचा राजा, समाजकार्याची एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही आज गणेश उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. तुम्ही जर बघत असाल तर आपण एक इको फ्रेंडली कॉन्सेप्टवर पूर्ण बप्पा ठेवतो. तुम्ही बघत असाल की विविध असे मंडळं झाली किंवा हे मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. आपल्याला ह्या माध्यमातून आम्ही फक्त एकच ध्येय करायचं ठरवतो
की आपल्या हातून एक चांगलं काम घडावं. देवाला आपण हार फुलं किती वाहतो त्यापेक्षा आपण त्याच्या नावाने किंवा आपण आपल्या मनाने किती चांगलं काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही संकल्पना घेऊन आम्ही आज हे 3रं वर्ष आहे आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात आम्हाला शैक्षणिक आणि मेडिकलची जी काही मदत आहे ती ह्याच्या माध्यमातून बाप्पांच्या आशीर्वादाने येत आहे. जयश्री फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मेगा हेल्थ चेकअप कॅम्प, महाआरोग्य शिबिर. तर त्यात विविध अशा संस्थांच्या माध्यमातून, विविध अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळे तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, BP शुगर, त्याच्यानंतर हाईट वेट, मोफत चष्मे वाटपचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यानंतर BMI जे काही आपल्या शरीरातली चरबी असते त्याच्या रिलेटेड जे काय आहे डॉक्टर कन्सल्टेशन आपण ठेवलेलं आहे. अशा विविध अशा मेगा हेल्थ चेकअप कैंप में अपन चेकअप ठेवलेले आहे. वहीं उन्होंने आगे कहा कि इस महाआरोग्य शिविर के माध्यम से उन्होंने नागरिकों की सेवा की दिशा में कदम बढ़ाया और लोकमान्य तिलक जी के विचारों का प्रसार कर युवाओं को समाज सेवा के लिए प्रोत्साहित किया. सर्व युवकांना मी हेच सांगेन की त्यांनी एकदा समाजकार्य करून बघावं. त्यातला जो आनंद आहे तो त्यांनी घ्यायला शिकला पाहिजे. आजकाल आपण सोशल मीडियाच्या ह्या सर्व युगात आपण जगणं विसरलो गेलेलो आहोत. तर ह्या माध्यमातून तुम्ही सर्व एकत्र आले पाहिजे. जसं आज विविध अशा कार्यक्रमातून सगळ्यातनं लोक वेळ काढून आपल्याकडे येतात. हा जो समाजाप्रती लोकमान्य टिळकजींनी जो एक गणपती बाप्पा किंवा हे सेलिब्रेट करायचं जे ठरवलं होतं की सर्व एकत्र आले पाहिजेत, तर तोच कॉन्सेप्ट घेऊन आम्ही आज गणेशजींचा जो जन्म उत्सव आहे त्यानिमित्त आम्ही मागी गणेश उत्सव साजरा करायचं ठरवलं होतं. वहीं उन्होंने आगे कहा कि इन्हीं जनसेवा के कारण उन्हें कई प्रतिष्ठित पुरस्कारों से नवाजा जा चुका है, जो जयश्री फाउंडेशन के निस्वार्थ सेवा का परिचायक है. ह्या सर्व 3 वर्षाच्या कालावधीत आपल्याला विविध असे पुरस्कार ह्या संस्थेला भेटलेले आहेत. जसं की महाराष्ट्र लोकभूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, महानगरपालिकेतर्फे जे आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेतो त्याचा पुरस्कार, असे विविध असे समाज उपयोगी जे काही कामं केले त्याच्याबद्दल सन्मानित केले गेलेले आहे संस्था. वहीं जयश्री फाउंडेशन के अन्य पदाधिकारियों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त कर जयश्री फाउंडेशन के सेवाभावी कार्यों पर प्रकाश डालते हुए कहा कि आज इकट्ठा हुई तमाम शैक्षणिक साहित्य और मेडिसिन को डोनेट किया जाएगा. आपण जयश्री फाउंडेशनच्या तर्फे लहान मुलांना मदत करतो, पर्यावरणाची स्वच्छता राखतो, जे रस्त्यावरचे प्राणी असतात ज्यांना मेडिसिनची गरज वगैरे असते किंवा जे आजारी असतात, अपंग असतात त्या लोकांना आपण मदत करतो. शैक्षणिक साहित्य पुरवतो आपण गरीब लोकांना. अजून अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम करतो, जसे की हेल्थ कॅम्प आत्ता आपल्या इकडे चालू आहे. असे कार्यक्रम आपल्या तर्फे वर्षभर होतच राहतात नेहमी. आम्ही विविध प्रकारचे कॅम्प्स घेतो किंवा डिफरंट सेक्टर्समध्ये काम करतो. जसं हेल्थ सेक्टर झालं, ॲनिमल्ससाठी झालं, वेलफेअर फॉर ओल्ड एज झालं किंवा यंगस्टर्स झालं, आणि वेगवेगळे आम्ही एज्युकेशन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज पण करतो. तर हे आमचं 3रं वर्ष आहे. समाजकार्याचा राजा जो आम्ही कॉन्सेप्ट हा चालू केलेला आहे, तर त्याच्यात आम्ही बुक्स डोनेट करतो छोट्या विलेजेसमध्ये जाऊन. जेवढं आम्ही फळं आणि फुलं आणण्यापेक्षा तुम्ही बुक्स एज्युकेशनल काही पण असेल ते आणू शकता आणि डोनेट करू शकता, जे आम्ही छोट्या छोट्या मुलांना देऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.